नमस्कार विद्यार्थ्यांनो, MPSC परीक्षांसाठी टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी त्वरित उपलब्ध तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे आम्ही उच्च प्रतीचे अभ्यास सामग्री उपलब्ध करून देत आहोत. तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टी शिकण्यासाठी अधिक विनामूल्य सामग्रीसाठी तपशील तपासा. नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो टेक्स्टबुक सिलेक्टमध्ये. जे लाईव्ह लर्नर जॉईन झाले असतील प्लीज त्यांनी एकदा कन्फर्म करा. माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअरली पोहोचतो आहे. व्हेरी गुड आफ्टरनून सगळ्यांना. नमस्कार. रेनू, हेमांगी, स्मिता, निक्की, तेजस्विनी, प्लीज एकदा कन्फर्म करा तुमच्यापैकी कोणी एक. माझा आवाज क्लिअरली तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. सगळे टेक्निकल ऍस्पेक्ट्स क्लिअर आहेत? ठीक आहे, चला तर मग सुरू करूयात आजचा क्लास. आणि प्लीज कोणीतरी कन्फर्म करा, ऑल टेक्निकल ऍस्पेक्ट्स आर ओके? यस, थँक्यू निकी अँड संकेत फॉर कन्फर्मिंग. बँकिंग अँड नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सवर आज आपण चर्चा करणार आहोत. मागच्या क्लासमध्ये तुमच्याशी या संदर्भातले याचा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड, याच्याशी निगडीत सगळे महत्वाचे मुद्दे जे आहेत हे मी डिस्कस केले होते. आता याचा पुढचा पार्ट जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, तर याच्या पुढच्या पार्टमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे हे सगळे मुद्दे आपण आता डिस्कशनला घेऊया. ठीक आहे, जस्ट अ मोमेंट. फाईन. सो व्हेरी गुड आफ्टरनून सगळ्यांना नमस्कार. मी मागच्या क्लासमध्ये तुमच्याशी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड डिस्कस केला होता. बँका, त्यानंतर परकीय बँकांबद्दलचे जे काही तुमच्या कॉन्सेप्ट्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस केल्या. आणि आज मी तुमच्याशी डिस्कशनला घेणार आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स. तर हे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स नेमके काय असतात, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इंडियन इकॉनॉमीमध्ये काय आहे आणि त्याचा इम्पॉर्टन्स, या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कशनला घेऊया. ठीक आहे, तर जुन्या खाजगी बँका, नव्या खाजगी बँका, तुमच्या रिजनल रुरल बँक, नाबार्ड, याच्यावर आपण चर्चा केली होती. नाबार्डचं काम काय आहे त्याच्यावर आपण चर्चा केली होती. आणि नाबार्ड बद्दल हे सगळे मुद्दे जर तुमचे क्लिअर असतील, आय होप हे सगळे पॉइंट्स तुम्ही वाचलेले असणार आहे. कारण मागच्या वेळेस आपण नाबार्डवर येऊन थांबलो होतो. तुमच्या लक्षात असेल, नाबार्ड बद्दल डिस्कशन करत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याची स्थापना, आणि याच्यावर एमपीएससीने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत की नाबार्डची स्थापना ही कधी झाली होती. ठीक आहे, अधिकृत भाग भांडवल सुरुवातीला त्याचं 100 कोटी होतं, त्यानंतर ते 5,000 कोटी झालं. प्लीज आपल्या ग्रुपमध्ये कोणीतरी एक जण मेसेज पोस्ट करा, सो दॅट बाकीचे आपले विद्यार्थी मित्र मैत्रिणी जे आहेत ते सुद्धा आपल्याला जॉईन होतील. सो एक मेसेज पोस्ट करून द्या ग्रुपमध्ये, सो दॅट आपले बाकीचे मित्र मैत्रिणींना जॉईन व्हायला काही अडचण नसेल, ते पण जॉईन होतील. ठीक आहे, तर विशेष करून ग्रामीण उद्योग, कृषीशी संलग्न जे काही तुमचे उद्योग आहेत त्यांना वित्त पुरवठा करण्यासाठी नाबार्डची स्थापना ही करण्यात आली होती 1982 ला. ठीक आहे, आणि नाबार्ड बद्दल मी ज्यावेळेस तुमच्याशी कृषीवर आपण जवळपास 7 क्लासेस घेणार आहोत. इकॉनॉमिक्स मधला अतिशय महत्वाचा घटक आहे कृषी, त्याच्यावर जवळपास 7 क्लासेस आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये हे सगळे मुद्दे पुन्हा आपल्या डिस्कशनला येतील. ठीक आहे, तर तुमच्या सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका यांना पतपुरवठा करणं, त्यांची बॉस किंवा त्याच्यावर नियंत्रण जे असतं हे तुमचं नाबार्डचं असतं. ठीक आहे, हे आपण बघितलं होतं. आणि आज आपण डिस्कशनला घेणार आहोत तुमच्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स. आता तुमचं इंडिया बुल्स, DHFL, टाटा कॅपिटल, आदित्य बिर्ला फायनान्शियल सर्व्हिसेस, तर हे सगळे नावं तुम्ही आतापर्यंत न्यूजमध्ये, विशेष करून तुमच्या ज्या क्रिकेट फुटबॉलच्या मॅचेस तुम्ही बघतात तर त्या दरम्यान तुम्हाला हे नावं सगळी बघायला भेटली असतील. तर नेमकं यांचं काम काय असतं आणि यांच्यात आणि बँकांमध्ये फरक काय असतो हे सगळं आपल्याला डिस्कस करायचंय. बाळांनो, मी माझ्या एंडने कमेंट डिसेबल केलेल्या आहेत, तुम्ही तुमच्या एंडने कमेंट करू शकता. ठीक आहे, तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, मी एका रेग्युलर इंटरव्हलने तुमचे क्वेश्चन्स बघत राहील. मागच्या क्लासमध्ये थोडा टेक्निकल एरर असल्यामुळे क्लास मधून इंटरप्ट होत होता. हा क्लास पण तसाच इंटरप्ट झाला, तर प्लीज पेशंटली थोडंसं 1 मिनिट वाट बघा. त्याच्या आत हा क्लास जो आहे तो पुन्हा रिफ्रेश होऊन लाईव्ह केला जाईल. तर इन केस जर इंटरप्ट झाला तर प्लीज क्लास सोडून जाऊ नका. मी कमेंट डिसेबल केलेल्या आहेत. तुम्हाला काही प्रश्न उपस्थित झाले तर तुम्ही ते विचारू शकता एका रेग्युलर इंटरव्हलने.
तुमचे क्वेश्चन्स मी बघत राहील. फाईन. तर आरबीआय ऍक्ट 1934 आपण मागच्या क्लासमध्ये डिस्कस केला होता आणि त्या नियमानुसार आरबीआयचं कंट्रोल ह्या सगळ्या बँकिंग व्यवस्थेवर कसं आलं हे आपण बघितलं. ठीक आहे. शेड्यूल नॉन शेड्यूल बँक्स काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तर हा जो आरबीआय ऍक्ट आहे 1934चा याच्यातलं चॅप्टर 3B हे काय सांगतं की त्यानुसार चॅप्टर 3B नुसार या कायद्यानुसार जे काही निर्देशांक त्यांनी जारी केले आहेत तर त्या निर्देशांकांच्या चौकटीत तुमच्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स तर तुमच्या NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स हे नाव आता इथून पुढे आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर तुमच्या NBFCचं कामकाज हे आरबीआय द्वारा नियंत्रित केलं जातं. हा अतिशय महत्वाचा मुद्दा. एमपीएससी याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकते की NBFCs बाबत खालील विधानांचा विचार करा. यांच्यावर आरबीआयचं कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसतं तर हे साफ चुकीचं आहे. आरबीआयचं तुमच्या बँकिंग नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सगळ्यांवर आरबीआयचं कंट्रोल असतं. आरबीआय ही सगळ्या फायनान्शियल ऑपरेशन्स जे काही चालतात बँकेमार्फत किंवा कोणत्या तुमच्या बिगर बँकीय संस्थांमार्फत त्या सगळ्यांवर आरबीआयचा कंट्रोल असतो. ठीक आहे. त्यानंतर रिसेंटली 2017 मध्ये आता 34च्या कायद्यानुसार NBFCs वर तर आरबीआयचा कंट्रोल होता आणि ज्यावेळेस 1949 मध्ये आरबीआयचं नॅशनलायझेशन करण्यात आलं, आरबीआयला सगळ्या बँकांचा कंट्रोल दिला, तर त्या दरम्यान स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स या अस्तित्वात नव्हत्या जेवढ्या आज तुम्हाला बघायला भेटत आहेत. लक्षात येते. तर तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये NBFCs नव्हत्या. तर मग त्यावेळेस काम कशा पद्धतीने चालायचं किंवा ज्या NBFCs होत्या तर त्या अतिशय लिमिटेड होत्या. आपण बघितलं की 1969 ते 80च्या दशकात तुमचं बँक नॅशनलायझेशन ड्राईव्ह हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालला होता. येते लक्षात. पण तोपर्यंत तुमच्या प्रायव्हेट बँक यांचं कॉन्ट्रीब्युशन हे मोठं होतं. तर जसं जसं स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आणि विशेष करून 1991 मध्ये जो आपला रिफॉर्म्स आला होता, सो आफ्टर रिफॉर्म्स आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या कंपनीज स्थापन होऊ लागल्या. त्या अनुषंगाने त्यांना फायनान्स करण्यासाठी बँकिंग सेक्टरवर बर्डन येऊ लागलं होतं. एकटं बँकिंग सेक्टर हे किती कंपनीजला किंवा किती आवश्यक जे लोन आहे ते सगळ्यांना देऊ शकेल. तर बँकिंग सेक्टरवरचं बर्डन कमी व्हावं ह्या एका इंटेन्शनने सुद्धा तुमच्या या NBFCsची सुरुवात केली गेली. तर NBFCची सुरुवात केल्यानंतर कालांतराने त्याच्यामध्ये काही बदल करावा पण लागतो. तर 2017 मध्ये आरबीआयने NBFCचे जे काही तुमचे कार्य सेवा आउटसोर्सिंगचे जे काही नियम आहेत त्याच्यामध्ये काही बदल केलेला आहे. त्याच्यासाठी काही नवीन नियम आरबीआयने लागू केले 2017 मध्ये. ठीक आहे. तर त्यानुसार ज्या काही तुमच्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स म्हणजे NBFCs आहेत तर त्यांना त्यांचं अंतर्गत व्यवस्थापन, लेखापरीक्षक म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट, त्यांचं ऑडिट, त्यांचं कोर ऑपरेशन्स हे जे आहेत हे ते बाहेरून आउटसोर्स करू शकत नाही. म्हणजे कुठल्याही परकीय सत्तेचं किंवा परकीय संस्थेचं त्यांच्यावर डायरेक्ट कंट्रोल नसेल. परकीय संस्था ही इन्व्हेस्ट करू शकेल, NBFCsला पैसा देऊ शकेल, पण मॅनेजमेंटमध्ये जर एखादी परकीय संस्था किंवा एखाद्या दुसऱ्या चायनीज एखादी फर्म जर यांनी NBFC जर एस्टॅब्लिश केलं तर याचा अर्थ काय होईल की चायना आपल्या मार्केटला कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल. चायनाची ही एक डेप्ट पॉलिसी आहे. डेप्ट म्हणजे काय? कर्ज. की जे गरजू देश आहेत त्यांना कर्ज देणं, त्यांना कर्ज देऊन त्यांना बांधील बनवणं आणि त्यांच्या देशातल्या पॉलिसी बनवण्यामध्ये इंटरफेअर करणार. फॉर एक्झाम्पल म्यानमार, भरपूर पैसा दिल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करा आणि त्या देशाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. सेम त्यांनी केलं तुमच्या श्रीलंकेसोबत आणि भारताला हे अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे भारताने हे नियम बनवले. इनफॅक्ट आपलं सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया हे सुद्धा खूप विजिलंट आणि अलर्ट असतं या इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत किंवा बाहेरून येणाऱ्या पैशांच्या बाबतीत. आता कोविड क्रायसिसच्या दरम्यान ज्यावेळेस आपले फर्म्स किंवा आपल्या कंपनीज हे बंद होते तर आपले कंपनीज आणि आपले फर्म्स बंद असताना ज्या काही चायनीज कंपन्या आहेत तर त्या चायनीज कंपन्या इंडियन कंपनीजमध्ये इंडियन फर्मच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करत होत्या आणि शेअर्स विकत येत होत्या. म्हणजे कुठेतरी चायनाची ही एक पॉलिसी अशी होती
की ज्या देशाला कर्ज नको आहे, तर कर्ज नसलेल्या देशामध्ये त्या देशातल्या कंपन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवा की त्या कंपन्यांची डिपेंडन्सी ही चायनावर जास्त वाढेल. तर ही सुद्धा पॉलिसी चायनाने आत्ता, ही तर मागच्या वर्षाची घटना आहे, त्यांनी सुरू केली. पण त्याच्यामुळे सेबीने जागरूकता दाखवून इमिडिएटली त्या सगळ्या फर्म्सला बॅन केलं. आणि चायना किंवा इतर कुठलाही देश अशा प्रकारचं नाटक करू शकतं. त्याच्यामुळे एनबीएफसीच्या बाबतीत आरबीआयने 2017 मध्ये हा कायदा आणला की तुमचं जे मेन मॅनेजमेंट असेल तर त्या मॅनेजमेंटमध्ये कुठलं बाहेरून तुम्ही आउटसोर्स करू शकत नाही, त्याचं ऑडिट तुम्ही बाहेरून करू शकत नाही. त्याचं ऑडिट करायचं असेल तर ते आपल्याला आपल्या देशात राहूनच किंवा आपली जी मशिनरी आहे त्यांच्याद्वारे याचं ऑडिट केलं जाईल. आता निश्चितपणे हे ऑडिट करत असताना याच्यामध्ये आरबीआयचा एक हस्तक्षेप असेल, लक्षात येते, म्हणजे सरकारी हस्तक्षेप इथे आला, कारण ह्या आरबीआयच्या कंट्रोलमध्ये आहे. तर हे मुद्दे लक्षात ठेवा. आउटसोर्स ऑडिटिंगसाठी किंवा त्यांचं कोर मॅनेजमेंट हे जे आहे बाहेरून घेतलं जाणार नाही. ठीक आहे. आता ज्यावेळेस 1934चा आरबीआय हा कायदा आहे, ज्यानंतर आपण बघितलं की 1949ला नॅशनलायझेशन झालं. नॅशनलायझेशन करून जेवढ्या काही बँकिंग संस्था आहेत त्यांच्यावर कंट्रोल आलं आपल्या आरबीआयचं, बरोबर. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपल्या देशामध्ये अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या एनबीएफसीज नव्हत्या. पण जशी जशी या एनबीएफसीची सुरुवात भारतामध्ये होऊ लागली तशी तशी एक गोष्ट जाणवू लागली की आरबीआयचं कंट्रोल यांच्यावर असलं पाहिजे. आणि म्हणून 1 डिसेंबर 1964ला एक नवीन नियमावली जारी करण्यात आली, एक सुधारणा करण्यात आली आरबीआयच्या बँक अधिनियम कायद्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये चॅप्टर 3B हे समाविष्ट केलं गेलं. तर तुमचं चॅप्टर 3B हे समाविष्ट केल्यानंतर हे काय सांगतं तुम्हाला की आरबीआयचा आता सगळ्या एनबीएफसीच्या डिपॉझिटवर, म्हणजे त्यांच्याकडे असलेला पैसा जो आहे त्याच्यावर त्यांचं नियंत्रण असेल. तुमच्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनचं नेमकं काम काय असेल? निश्चितपणे त्यांचं काम आहे की ते पैसा देतील आणि ते ठेवी स्वीकारू शकतात का, याच्यावर सुद्धा मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगेन. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर जर त्या नॉन बँकिंग आहेत मग त्या ठेवी स्वीकारू शकता का बँकांप्रमाणे, मग बँकांमध्ये आणि यांच्यामध्ये फरक काय? तर निश्चितपणे बँकांप्रमाणे हे सुद्धा कर्ज देतील, पण हे कर्ज कोणाला देतील हा क्रायटेरिया इथे डिसाइडेड आहे बाळांनो, लक्षात आलं. मग नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनचे बरेच प्रकार आहेत. त्यातलं एक असतं चिट फंड. चिट फंड जे मोस्टली आपण व्हीशी माहितीये ना तुम्हाला, आपण आपल्या सोसायटीमध्ये कॉलनीमध्ये व्हीशी हा प्रकार माहितीये की आपण प्रत्येक जण जो आहे तो पैसा त्या व्हीशीमध्ये दर महिन्याला टाकतो आणि त्यानुसार जो ज्याला आवश्यकता असेल, आता प्रत्येक सोसायटीचे व्हीशीचे आपले आपले नियम असतात. तर एक्झॅक्टली चिट फंड मोस्टली भारत, बांगलादेश, पाकिस्तान या देशांमध्ये हे प्रमाण याचं जास्त आहे. ठीक आहे. तर एमपीएससी तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतं की मेजॉरिटी तुम्हाला बांगलादेश, पाकिस्तान, इंडिया या 3 ठिकाणी तुम्हाला व्हीशी हा प्रकार जो प्रचलित आहे आजकाल आपल्या सोसायटीत, गावात, प्रत्येक ठिकाणी अजून पण चालू आहेत. एक्झॅक्टली चिट फंड काइंड ऑफ सेम त्या पद्धतीने असतं. पण याला एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर असतं की हा जो काही तुमचा पैसा यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो. ठीक आहे. मग आता यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिट फंडचे संचालन आणि नियमन करण्यासाठी एक मॉडेल बिल तयार केलं आणि जेम्स एस राज यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट यासाठी नेमला गेला. त्याचा संदर्भ त्यांनी दिला की चिट फंडसाठी किंवा ज्या काही योजना आहेत तर त्या बँकिंग सेक्टरला एक वेगळं पॅरलल सेक्टर कुठलं उभे होऊ नये, तर त्यामुळे याच्यावर बंदी घाला. त्या अभ्यास गटाने बक्षीस चीट आणि इतर योजनांवर बंदी घालण्याची शिफारस केली. आता प्रत्येक गोष्टीवर बंदी घालणं हे सोल्युशन राहू शकत नाही आहे. त्याच्यामध्ये जर रिफॉर्म्स केलं तर त्या गोष्टीतले काही पॉझिटिव्ह आउटपुट सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे चिट फंड्सद्वारे कदाचित बँकिंगवरचं जो लोड आहे तो कमी होऊ शकतो आणि ह्या फंड्स मार्फत पैसा हा युटिलाइज केला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुमच्या सोसायटीचा चिट फंड आपलं भीशी असेल, लेट्स अज्युम, त्या भीशीमध्ये जर तुम्ही 10 लोक दर महिन्याला 5,000 रुपये टाकतात, बरोबर आहे. तर 10 लोकांनी दर महिन्याला 5,000 टाकले. आता तेच जर झाले तुमचे 50,000, बरोबर. तर हे 50,000 तुम्ही त्या भीशी त्या फंड मधून उचलताना तुम्हाला जो इंटरेस्ट रेट द्यावा लागणार आहे काय, तुम्हाला 0% वर, मोस्टली भीशी मध्ये जो पैसा असतो तो 0% वर तुम्ही उचलता, येते लक्षात. आणि तो नंबर ठरलेला असतो.
पण ते जर 50,000चं जर तुम्ही पर्सनल लोन घ्यायला गेले तर त्याच्यावर कदाचित तुम्हाला 11 ते 12% इंटरेस्ट द्यावा लागेल. मग याच्या पद्धतीने जर विचार केला तर निश्चितपणे ही एक चांगली गोष्ट आहे. पण मग जी आपल्या देशामध्ये सावकारी किंवा जे खासगी पैसे देणारे लोक आहेत, मग याच्यावर कोणाचं कंट्रोल नसेल ना. जर याच्यामध्ये जर काही फ्रॉड झाले तर काय? मग त्यासाठी जर याला एक प्रोफेशनल ऑर्गनाइज स्ट्रक्चर द्यायचं असेल, याला एक ऑर्गनाइज सेक्टरमध्ये आणायचं असेल, तर देशभरातले जे काही चीट फंड आहेत त्यांना लागू असलेल्या तरतुदींमध्ये एक समानता आणण्यासाठी, ती सुनिश्चित करण्यासाठी संसदेने एक बिल एक जे आहे ते लागू केलं. ते होतं तुमचं प्राइस चीट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम्स बॅनिंग ऍक्ट 1978 अँड चीट फंड ऍक्ट 1982 लागू केला गेला. की याच्यानुसार काय होईल की यांच्या मार्फत कुठल्या प्रकारचा फ्रॉड होऊ नये. चीट फंड म्हणजे काय की यांच्याकडे असलेला पैसा किंवा लोकांच्या ठेवी योग्य पद्धतीने आणि याचा जो तुमचा इंटरेस्ट रेट असतो तो अतिशय निग्लिजिबल असतो. इंटरेस्ट रेट याचा कमी असल्यामुळे काय होतं की इथे हे लोकांना आकर्षित करतात, पण याचे रूल्स रेग्युलेशन्स हे बिलकुल सारखे असले पाहिजे. आता जर तुम्ही होम लोन्स घ्यायला गेलात तर प्रत्येक बँकेच्या होम लोन्स मध्ये तुम्हाला एक नेग्लिजिबल डिफरन्स दिसेल. म्हणजे कुठली बँक तुम्हाला 7% होम लोन देते, कुठली बँक तुम्हाला 12, कुठली बँक 18% असं बिलकुल दिसणार नाही. सो समवेअर आरबीआय इज कंट्रोलिंग, त्यांचे ऑपरेशन्स आरबीआय हे कंट्रोल करते. ठीक आहे, चीट फंड झालं. त्यानंतर चीट फंड व्यतिरिक्त ज्या हळूहळू आपल्या देशामध्ये नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स इस्टॅब्लिश होऊ लागल्या, तर त्यासाठी आरबीआयने त्याचा अभ्यास करण्यासाठी आणि भारतामध्ये ह्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स ह्या कशा पद्धतीने इफेक्टिव्ह राहू शकतील याच्यासाठी काही कमिटीज गठीत केल्या होत्या. येते लक्षात? तर त्यातलीच एक होती तुमची चक्रवर्ती समिती. तर चक्रवर्ती समितीने जी होती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, त्यांनी सांगितलं की आपल्याला एका स्टेप्युलेटेड टाइम फ्रेम मध्ये, एका ठराविक वेळेत आपल्याला जी आपली मॉनिटरी सिस्टम आहे, मॉनिटरी पॉलिसीज, आपली मॉनिटरी सिस्टम ती आपल्याला व्यवस्थित डेव्हलप करावी लागेल. आणि आपली मॉनिटरी सिस्टम म्हणजे काय, तुमचं सीआरआर, एसएलआर, ठीक आहे, ह्याच्यात तुमच्या पॉलिसी आहेत, तुमचं बँक रेट, मॉनिटरी पॉलिसीच्या मार्फत लोकांपर्यंत किंवा मार्केटमध्ये ओतला गेलेला पैसा आणि आपल्या बँकिंग सेक्टर मधला पैसा त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करून लोकांच्या ज्या काही नीड्स आहेत त्या व्यवस्थित फुलफिल करून घेणं. ठीक आहे. जर समजा मार्केट डाऊन असेल तर कशा पद्धतीने तुमच्या मॉनिटरी पॉलिसी मार्फत मार्केटला रन केलं जातं हे मी तुम्हाला समजवलेलं आहे. तर ह्या चक्रवर्ती समितीने सांगितलं की आपल्याला आपली मॉनिटरी सिस्टीम आणखी चांगली कशी करता येईल. त्या अनुषंगाने 1 डिसेंबर 1982 ला आरबीआयचे गव्हर्नर होते आपले एक्स प्राईम मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग. तर डॉक्टर मनमोहन सिंग हे आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले आहेत, त्यामुळे ही इज वन ऑफ दी इमिनंट इकॉनॉमिस्ट, खूप स्कॉलर इकॉनॉमिस्ट होते आणि त्यांच्या इकॉनॉमिकल पॉलिसीजमुळे, आता इथे याला पॉलिटिसाइज करू नका माझ्या स्टेटमेंटला, ठीक आहे, पण 1991 मध्ये आपल्या देशावर आलेलं जे संकट होतं ते संकट फक्त ह्या माणसामुळे दूर झालं की यांनी ज्या पद्धतीने पॉलिसी बनवली. आता निश्चितपणे याचा अर्थ असं नाही की बाकीचे पॉलिसी मेकरचा रोल महत्वाचा नव्हता, ऑफकोर्स होता, बट ही वॉज द लीडर अँड ही इज अ काइंड ऑफ लीडर की ज्याला फोटो काढायला किंवा लाईमलाईट मध्ये यायला आवडत नाही. हा शांतपणे त्याचं काम करत राहतो. सो द टीम अँड द पॉलिसी ही मेड अँड दॅट इज द रिझल्ट आपल्याला आज आपल्या देशाने रिव्हाइव्ह केलं. आपला देश सर्व्हाइव्ह नाही झाला तर आपल्या देशाने लीड करायला सुरुवात केली ग्लोबल मार्केटमध्ये. इनफॅक्ट 2006-07 मध्ये ज्यावेळेस अमेरिकेतली अर्थसत्ता ढासळायला सुरुवात झाली, 2007 मध्ये युएस सबप्राईम क्रायसिस सुरू झाला, तर तो सबप्राईम क्रायसिस सुरू झाल्यानंतर त्याने मिनिमम डॅमेज आपल्या भारताला केलं, थँक्स टू डॉक्टर मनमोहन सिंग अगेन. कारण यांनी मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस साठी जी काही पॉलिसी बनवली होती, तर आपल्या मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसने खूप बेस्ट परफॉर्म केलं. त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेसाठी एक कुशन बनून काम केलं. कुशन म्हणजे जे मी आता चेअरच्या मागे कुशन मला सपोर्टसाठी ठेवलंय, एक्झॅक्टली तसंच कुशन त्यांनी आपल्या अर्थव्यवस्थेला दिलं की जेणेकरून अमेरिकेत किंवा जी काही जागतिक आर्थिक महामंदी सुरू झाली त्याचा कमीत कमी परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला आणि आपली अर्थव्यवस्था याचं जे डॅमेज होतं ते मिनिमम राहिलं. सो ह्या 2007-08 मधल्या
US सब प्राईम क्रायसिस किंवा जागतिक जी काही तुमची आर्थिक महामंदी आली होती त्याच्यापासून आपल्याला एमएसएमईजने वाचवलं. पण या एमएसएमईज डेव्हलप करण्याचं व्हिजन जे होतं हे त्यांचं 1980-82 मध्ये होतं. त्यांनी चक्रवर्ती समिती सुखमय चक्रवर्ती समिती जी होती ही त्यांनी नेमली आणि त्यांनी आपल्या देशामध्ये आपल्या भारतात आपली जी काही मौद्रिक यंत्रणा जो काही पैसे बाजार नाणे बाजार कॅपिटल मार्केट मॉनिटरी पॉलिसी याचा अभ्यास त्यांनी केला. निश्चितपणे ते आरबीआयचे गव्हर्नर होते तर सगळ्या गोष्टी ते स्वतः कंट्रोल करत होते आणि हे सगळं करत असताना जर आपल्याला आपल्या मॉनिटरी पॉलिसीच्या मार्फत आपले सोशल ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे असतील तर त्या केसमध्ये आपल्याला बँकिंग व्यतिरिक्त काही नॉन बँकिंग संस्था सुद्धा असल्या पाहिजे. कदाचित एखाद्याला स्मॉल स्केलवर एखादी इंडस्ट्री एस्टॅब्लिश करायची असेल आणि कदाचित एसबीआय त्याला लोन देत नसेल, मग अशा मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेस जे आहे ज्याला आपण म्हणतो सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, तर या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी जर अशा कुठल्या तुमच्या एनबीएफसीज आल्या तर आपल्या देशामध्ये एमएसएमई सेक्टर हे आणखी उदयाला येईल चांगल्या पद्धतीने. ठीक आहे. तर सुखमय चक्रवर्ती समिती जी डॉक्टर मनमोहन सिंग आरबीआयचे गव्हर्नर असताना त्यांनी नेमली होती, त्यांनी त्यांचा अभ्यास केला आणि त्यानुसार त्यांनी काय सांगितलं की जी पतप्रणाली म्हणजे तुमचं डिस्ट्रीब्युशन ऑफ मनी, डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅपिटल, ठीक आहे, त्यानंतर तुमचं पतधोरण, तर ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला रिवाईव्ह करायचं असेल तर त्यासाठी बँकिंग क्षेत्र, नॉन बँकिंग वित्तीय संस्था आणि असंघटित क्षेत्र याच्यातले जे काही कोऑर्डिनेशन आहे ते आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. यांच्यातला जो डिस्टन्स आहे तो कमी करावा लागेल. यांना जर आपण प्रॉपरली कोऑर्डिनेट केलं तर आपल्या बँकिंग सेक्टरवरचं बर्डन तर कमी होईलच, पण ते बँकिंग सेक्टरवरचं बर्डन कमी होत असताना एनबीएफसीचं कॉन्ट्रीब्युशन हेच योग्य पद्धतीने वाढेल. आपण ह्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सला अजून चांगल्या पद्धतीने ऑर्गनाइज करू शकतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस ही समिती स्थापन केली गेली, डॉक्टर मनमोहन सिंग यांनी याच्यामध्ये स्ट्रॅटेजी बनवली, तर 81 मध्ये 7,000 एनबीएफसीज आपल्या देशात होत्या. त्याच 1992 मध्ये म्हणजे ही समिती स्थापन झाली, समितीने तिच्या शिफारसी दिल्या, त्या अनुषंगाने याच्यावर आरबीआयने काम करायला सुरुवात केली आणि 1992 पर्यंत म्हणजे ज्यावेळेस भारताचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते त्यावेळेस यांची संख्या जवळपास 30,000च्या आसपास वाढली. म्हणजे 91 ची ही गोष्ट आहे. 91 मध्ये ज्यावेळेस आपला रिफॉर्म आला त्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंग हे आपले अर्थमंत्री होते, पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान होते, त्यामुळे ह्या मॉडेलला राव मनमोहन मॉडेल सुद्धा म्हणतात त्यांनी आणलेल्या रिफॉर्म्सला. तर लक्षात येईल तुमच्या की सुखमय चक्रवर्ती समिती त्यांनी केलेलं काम आणि बिंग आरबीआय गव्हर्नर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी बनवलेली पॉलिसी, तर हा डिफरन्स तुम्हाला दिसेल. 81 मध्ये 7,000 एनबीएफसीज होत्या, 92 मध्ये 30,000 झाल्या. याचा अर्थ काय की आता मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करण्यासाठी, पैसा देण्यासाठी भारतामध्ये जी संख्या आहे नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनची ती वाढलेली आहे. याचा अर्थ तुमच्या एमएसएमईज असतील किंवा तुमच्या इतर कुठल्या कंपनीज ज्यांना सुरू करायच्या आहेत, त्यांचं स्टार्टअप सुरू करायचंय, कंपनीला त्यांचं एक्सपान्शन करायचंय, सो नॉट नेसेसरीली त्यांना आता दरवेळेस एसबीआय कडे किंवा बँक ऑफ बडोदा किंवा पंजाब नॅशनल बँकेकडे जावं लागेल. ते एनबीएफसीच्या मार्फत आता पैसा उचलू शकतात. ठीक आहे, फाईन. तर एनबीएफसीचे काही प्रकार आहेत, त्यांचे काही नावं की गुंतवणूक आणि पत कंपनी, आयसीसी ज्याला आपण म्हणतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी. ठीक आहे. तर ही तुमची इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी आयसीसी क्रिकेट वाली नाही बरं का, ही तुमची आयसीसी आहे, तुमची इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी. अँड दिस आयसीसी इज युअर एनबीएफसी. ही आयसीसी काय तुमची नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स. तर ह्या आयसीसीची स्थापना कशी झाली, तर 3 नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स ज्या होत्या त्यांना एकत्र केलं गेलं. ठीक आहे. तर तुमची ऍसेट फायनान्स कंपनीज एएफसी, त्यानंतर लोन कंपनीज एलसी आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीज आयसी यांना मर्ज करून, या तिन्ही कॅटेगरीज ज्या होत्या यांना मर्ज करून तुमची आयसीसी, तुमची इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी ही एक नवीन एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन ही एस्टॅब्लिश केली गेली.
ठीक आहे. आता आयसीसी म्हणजे ही कंपनी नव्हे, तर आयसीसी म्हणजे हा एक क्रायटेरिया ठरवला गेला. ठीक आहे. तर आयसीसी अंतर्गत म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी म्हणजे आयसीसी हा एक टॅग आहे. आयसीसी ही कंपनी म्हणजे काय, की आता जर समजा आपण टेक्स्टबुक एमपीएससी बॅच 2 ही जर एनबीएफसी स्थापन केली तर तिला आपल्याला आयसीसीचा टॅग भेटेल की इन्व्हेस्टमेंट अँड क्रेडिट कंपनी. आता हे टॅग हे क्रेडिट भेटतात. म्हणजे एखादी बँक, ती बँक कुठल्या सेक्टरला प्रायोरिटाईज करून लोन देते आहे, येते लक्षात. तर तो एक टॅग त्यांना भेटतो. तर जी तुमची एनबीएफसी असेल तर एनबीएफसीची एका प्रकारची ही कॅटेगरी आहे आयसीसी. तर आयसीसीचा अर्थ काय होतो, की जी कुठली कंपनी किंवा वित्तीय संस्था की तिचा मुख्य व्यवसाय हा तुमचा पैसा पुरवठा, कर्ज पुरवठा. ठीक आहे. हे त्याचं एक महत्वाचं काम असेल. तर की जी मुख्य व्यवसाय मालमत्ता वित्त पुरवठा करणे, कर्ज पुरवठा करून किंवा अन्यथा स्वतःच्या व्यतिरिक्त कोणत्याही कामांसाठी सिक्युरिटीज अधिग्रहण करून वित्त पुरवठा करणे. मग तुम्ही म्हणणार की सर बँकेत आणि याच्यात फरक काय? बँकेत आणि याच्यात फरक आहे. इंटरेस्ट रेटमध्ये फरक असतो, क्रायटेरियाजमध्ये फरक असतो. निश्चितपणे आरबीआयचं याच्यावर कंट्रोल असतं. फक्त आरबीआयचे जे बँकांसाठी नियम आहेत ते सगळे नियम इथे लागू होत नाही. ठीक आहे. आणि आरबीआयच्या मुख्य निर्देशांनुसार जे काही त्यांची दिशानिर्देशन दिले आहेत त्याच्यानुसार एनबीएफसीची इतर श्रेणीमध्ये म्हणजे बँकिंगमध्ये त्यांना समाविष्ट केले गेलेले नाहीये. जरी ते सिक्युरिटीज अधिग्रहण करून वित्त पुरवठा करत असतील, त्यांच्याकडे काही डिपॉझिट ठेवत असतील, पण त्या डिपॉझिटवर सुद्धा आरबीआयचा कंट्रोल असतो. ठीक आहे. तर तुमच्या आयसीसीचं काम काय आहे, की ते तुम्ही सिक्युरिटीज पण ठेवणार, स्वतःकडे डिपॉझिट ठेवणार आणि तुम्ही कर्ज पुरवठा करणार. ठीक आहे. आयसीसी नंतर दुसरं कॅटेगरी आहे तुमची इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी. तर इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी तुमची आयएफसी ही सुद्धा तुमची एक एनबीएफसी आहे. आणि आयएफसी कंपन्या काय करतील, ह्या वित्तीय संस्था काय करतील, की त्यांची जी काही एकूण मालमत्ता आहे तर मालमत्तेपैकी किमान 3/4 पायाभूत सुविधांसाठी ते कर्ज पुरवठा करतील. येते लक्षात. म्हणजे मेजॉरिटी ऑफ त्यांचा जो काही फायनान्सेस आहेत ते इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी दिले जातील. समजा लार्सन अँड टुर्बोला जर तुमचा वरळी सी लिंकचं कॉन्ट्रॅक्ट भेटलं असेल आणि त्यांना तो बांधायचा असेल तर तुमची इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीचं टॅग असलेली एनबीएफसी कडून ते पैसा घेऊ शकतील आणि ते त्यांना तो वित्त पुरवठा करतील. क्लिअर आहे? फाईन. त्यानंतर आहे तुमची पुढची की तुमची इन्फ्रास्ट्रक्चर डेब्ट फंड, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी. तर इन्फ्रास्ट्रक्चरल डेब्ट फंड, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी काय असते हे आपण बघूयात. पण त्याच्या आधी मला सांगा, आतापर्यंत डिस्कस केलेले मुद्दे सगळे क्रिस्टल क्लिअर आहेत, सगळे व्यवस्थित लक्षात आले? प्लीज मला पोलला रिस्पॉन्ड करा. पोल दिसला नाही तर कमेंट सेक्शन मध्ये मला एक थम्स अप द्या. कोणाला काही शंका असेल तर मला प्रश्न विचारा. फाईन. आता जे आपण मागच्या कंपनीत पाहिलं इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी, तर ही तुमची इन्फ्रास्ट्रक्चर डेब्ट फंड, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी जी आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. तर आयडीएफ काय करेल, ही सुद्धा तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठीच कर्ज देईल. पण यांचा कर्जाचा कालावधी हा जास्त असेल. इथे तुमचं दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठा यांच्या मार्फत केलं जाईल. ठीक आहे. आणि त्यासाठी एनबीएफसी फॅक्टर हा इथे वापरला जातो. तो एनबीएफसी फॅक्टर काय ते पण मी तुम्हाला सांगतो. एनबीएफसी फॅक्टर म्हणजे काय, की आर्थिक व्यवहार आणि तुमचा कर्ज देणारा तो एक वित्त पुरवठा आहे. हा फॅक्टर म्हणजे काय, की किती प्रमाणात कर्ज दिलं गेलं पाहिजे. नॅशनल नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन फॅक्टर्स, की तुम्हाला तुमचा कर्जाचा रेशो, त्याचं प्रमाण, त्याचं इंटरेस्ट रेट, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये डिसाईड होतात. ठीक आहे. तर एनबीएफसी फॅक्टर हा पॉइंट लक्षात राहू द्या, याच्यावर एमपीएससी तुम्हाला प्रश्न विचारू शकते. तर एनबीएफसी फॅक्टर म्हणजे तुमचा एका प्रकारचा वित्त पुरवठा आहे आणि ह्या वित्त पुरवठ्याचं प्रमाण
हे डिपेंड करतं. अगेन लार्सन अँड टुर्बोचं एक्झाम्पल घेतो की त्यांना जर समजा वरळी सी लिंकचं कॉन्ट्रॅक्ट भेटलं आहे तर त्या कंपनीचं क्रेडिट काय आहे, त्या कंपनीचं प्रॉफिट काय आहे, त्यांची पेबॅक करण्याची क्षमता काय आहे आणि दीर्घ मुदतीमध्ये एनबीएफसी फॅक्टरनुसार त्यांना किती वर्षासाठी, 25 वर्षासाठी, 30 वर्षासाठी, 50 वर्षासाठी, तर ही मुदत ठरवली जाईल की ह्या कंपनीचं फ्युचर काय आहे, त्यांचे फ्युचर प्रोजेक्ट्स काय आहे, विजन्स काय, तर त्यानुसार हा एनबीएफसी फॅक्टर जो आहे तर हा एक वित्त पुरवठा केला जातो. ठीक आहे, फाईन. त्यानंतर भारतातलं गोल्ड लोन एनबीएफसी, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. अक्षय कुमारची ऍड पाहिली तुम्ही, मुथूट फायनान्स, मल्लपुरम गोल्ड लोन्स. ठीक आहे, या सगळ्या ऍड आपण बघतो ना. तर ह्या ज्या तुमच्या मुथूट फायनान्स किंवा तुमचं सोनं गहाण ठेवून, ऐकलं ना तुम्ही ऍड, घर में पडा हो सोना तो काहे करू ना. तो हे काय की एका प्रकारे तुम्ही तुमचं सोनं जे आहे ते ह्या एनबीएफसी कडे ठेवतात आणि ते तुम्हाला पैसा देतात. तर भारतामध्ये सध्या यांची वाढ होताना आता दिसते. आणि तुम्हाला एक माहिती असेल की आपल्या मध्यमवर्गीय भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं हे घरामध्ये पडलेलं आहे. जर ते सोनं आपण बाहेर काढलं तर आपलं जीडीपी आणि आपली इकॉनॉमी ही आणखी चांगल्या पद्धतीने रिवाईव्ह होऊ शकते. पण सोन्याकडे आपण फक्त एक इन्कम किंवा एक इकॉनॉमिकल बॅकबोन म्हणून नाही, तर त्याच्याकडे आपण एक सिम्बॉल ऑफ स्टेटस म्हणून बघतो. हे इमोशनल अटॅचमेंट आपली सोन्याबद्दल असते. तर जगात सगळ्यात जास्त सोनं जर कुठल्या घरांमध्ये असेल तर ते भारतातल्या घरांमध्ये तुम्हाला सोनं बघायला भेटेल. तर त्याच्यामुळेच ह्या तुमच्या गोल्ड लोन एनबीएफसीची सुरुवात इथे तुम्हाला झालेली दिसेल. ठीक आहे, तर ही जी एनबीएफसीज आहेत तर हे सुवर्ण कर्ज देतात, म्हणजे सोनं ठेवायचं आणि त्याबद्दल ते पैसे देतात. पण याच्यावर एमपीएससी प्रश्न विचारेल, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जवळपास 95% व्यवसाय जो आहे हा केरळ मधल्या कंपन्यांनी कॅप्चर केलेला आहे. ठीक आहे, तर केरळ मधल्या कंपन्या म्हणजे तुमची मुथूट फायनान्स, मन्नपुरम फायनान्स आणि मुथूट फिनकॉर्प, या 3 कंपन्या केरळ मधल्या आहेत. जवळपास 95% मार्केट त्यांनी ग्रॅब केलेलं आहे. तर सुवर्ण कर्ज देण्यासाठी किंवा तुमच्या गोल्ड लोन्स एनबीएफसी याच्यावर कुठल्या राज्याची सगळ्यात जास्त मक्तेदारी आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला आणि त्याच्यात जर ऑप्शन दिले की तुमचं केरला, तुमचं तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, सो द राईट आन्सर इज युअर केरला. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात त्यांच्या 3 कंपन्या, मुथूट फायनान्स आणि मुथूट फिनकॉर्प, हे 2 नावं लक्षात राहतील, सेम नाव आहे. आणि तिसरा आहे तुमचं मन्नपुरम गोल्ड लोन्स, मन्नपुरम फायनान्स. ठीक आहे, कागदपत्राची जास्त पूर्तता याच्यामध्ये नसते, खूप इझिली गोल्ड लोन तुम्हाला भेटतं. तुम्ही जर तुमचं सोनं आणि त्याचं रिसिट, निश्चितपणे ते चोरीचं सोनं नसलं पाहिजे, तुमच्याकडे ज्या ज्वेलर कडून घेतलंय तर त्याचं रिसिट असलं पाहिजे, तर ते तुम्ही देतात. हायर लोन टू व्हॅल्यू. ठीक आहे, याचा अर्थ काय, उच्च कर्जाचे मूल्य, जो काही सोनं ठेवलंय त्याच्या प्रमाणामध्ये तुम्हाला ते भेटेल. जितकं सोनं तुम्ही ठेवणार त्या प्रपोर्शन मध्ये तुम्हाला तेवढा पैसा भेटेल. आणि या एनबीएफसीची वाढ आता आपल्या देशात होताना दिसते. बट एक लक्षात घ्या, सोनं ठेवलं आणि पैसे घेतले म्हणजे काय, तरी तुम्हाला सोनं म्हणजे इथे एका प्रकारचं तुमचं एक आपण म्हणतो गॅरंटीयर म्हणून काम करतो. आता जर तुम्ही नॉर्मल बँकेत कर्ज घ्यायला गेला, ठीक आहे, तर ते कर्ज घ्यायला जर गेला तर तुम्हाला 2 ते 3 गॅरंटीयर लागतात की हा माझा गॅरंटीयर आहे आणि हा सांगतो, हा साईन देतो की यस हा माणूस पेबॅक करू शकेल ती अमाऊंट. ठीक आहे, तर तसंच गोल्ड लोन जरी तुम्ही घेतलं तरी तुम्हाला त्याच्यावर एक ईएमआय जो आहे तो द्यावाच लागतो. जेवढंच की तुम्ही गोल्डला तुमच्या इंडियन करन्सीमध्ये कन्वर्ट करता, येते लक्षात. म्हणजे जर तुम्हाला समजा घर बांधायचं असेल तर तुम्ही तुमच्या इंजिनियर किंवा आर्किटेक्टला गोल्ड नाही देऊ शकत ना, त्याला द्यायला तुम्हाला पैसे लागतील. जी व्हॅलिड आपली करन्सी आहे तर ती करन्सी तुम्ही जनरेट करू शकता. फाईन. त्यानंतर पुढचा एक मुद्दा आहे बाळांनो, तुमच्या रेसिड्युअरी नॉन बँकिंग कंपनीज. तर तुमच्या रेसिड्युअरी नॉन बँकिंग कंपनीज हा सुद्धा तुमचा एक एनबीएफसीचाच प्रकार आहे. इथे लक्षात, एमपीएससी तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारेल की तुमच्या या आरएनबीसीज या कशा अंतर्गत मोडल्या जातात, तर त्या सुद्धा तुमच्या एनबीएफसीचाच एक प्रकार आहे. लक्षात येते.
तर यांचं नेमकं काम काय असतं, त्यांचा मुख्य व्यवसाय काय की विविध योजना किंवा व्यवस्थेनुसार किंवा इतर कोणत्याही प्रकारे गुंतवणूक, मालमत्ता, वित्तपुरवठा यामार्फत ठेवी स्वीकार. तर तुमच्या रेसिड्युअरी नॉन बँकिंग कंपनीज काय करतील, गुंतवणूक पण करतील, वित्तपुरवठा पण करतील आणि ठेवी पण स्वीकारतील. ठीक आहे. आणि यांच्यावर तुमच्या बाकीच्या एनबीएफसी पेक्षा एक क्रायटेरिया वेगळा काय की ह्या कंपन्यांना स्वतःच्या मालमत्ते व्यतिरिक्त आरबीआयच्या निर्देशानुसार गुंतवणूक राखणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांना पैसा इन्व्हेस्ट करावा लागेल. असं नाही की फक्त ठेवी स्वीकारल्या आणि कर्ज देत आहेत, त्यांना त्यांच्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा कराव्या लागतील. इन्व्हेस्टमेंट मग कोणाला की जे गरजू आहेत किंवा ज्या काही फर्म्स आहेत, ज्या कंपनीज आहेत, त्यांना रेसिड्युअरी नॉन बँकिंग कंपनीजद्वारे इन्व्हेस्टमेंट देऊन तिथे पैसा हा गुंतवला जाईल. ठीक आहे. आणि हा पैसा गुंतवला जाईल म्हणजे काय, जनरली लक्षात घ्या, मी तुमच्याशी मॉनिटरी पॉलिसीमध्ये डिस्कस केलं होतं की जर समजा आर्थिक मंदी असेल, मार्केट स्लो झालं असेल, तुमचं सीआरआर एसएलआर हे कमी केलं जाईल आणि मार्केटमध्ये पैसा जास्त उठला जाईल. पण बाळांनो लक्षात घ्या, फक्त बँकिंग व्यवस्था एका देशाच्या अर्थव्यवस्थेला फक्त सीआरआर एसएलआर बँक रेटच्या माध्यमातून रिवाइव्ह करू शकतात का? नाही करू शकत ना, कारण आपल्याला अजून पैसा लागेल. सो हा पैसा उभारायचा म्हणून ह्या एनबीएफसी आणि त्याचे हे सब टाइप्स आपण बघतो आहोत. ठीक आहे, फाईन. त्यानंतर अकाउंट ऍग्रिगेट. तर अकाउंट ऍग्रिगेटर्स काय असतं, आरबीआयने 2016 मध्ये स्थापन केलेला हा एक एनबीएफसीचाच एक प्रकार आहे. पण हा डायरेक्टली तुमचा वित्त पुरवठा न करता वित्तीय संस्थांना डाटा पुरवतो. हा त्याचा एक मुख्य उद्देश आहे. आता डेटा कसला झाला, डेटा म्हणजे काय की आपल्या देशात ज्या काही नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स आहेत, त्यांना जर कुठल्या फर्म्सला, कंपनीजला कर्ज द्यायचं असेल, गुंतवणूक करायची असेल, तर कुठल्या फर्म मध्ये ती केली जावी. जर समजा एखादी बुडीत निघालेली कंपनी असेल किंवा एखादी फर्म ही कन्सिस्टंटली गेल्या 5 वर्षापासून जर लॉस मध्ये आहे, सो इज इट रिअली रिलिव्हंट और लॉजिकल की तिथे इन्व्हेस्टमेंट केली जावी. तर वित्तीय संस्थांना डेटा पुरवण्याचा एक मुख्य उद्देश तुमचा अकाउंट ऍग्रिगेटर्सचा असतो. हा सुद्धा एक एनबीएफसीचा प्रकार आहे. याच्यावर 100% एमपीएससी तुम्हाला प्रश्न विचारेल, कारण याच्यावर कधीच प्रश्न विचारला गेलेला नाहीये ऍज सच डिरेक्टली. ठीक आहे. त्यांचा मुख्य उद्देश असेल डेटा पुरवणं. आणि जो काही आपलं क्रेडिट रेटिंग असतं, क्रेडिट म्हणजे काय, त्या कंपनीचं एक प्रकारचं बॅलन्स शीट, की जर आपण यांना दीर्घ मुदतीचं जर कर्ज दिलं किंवा आपला पैसा गुंतवला तर त्याचे रिटर्न्स आपल्याला कसे येऊ शकतील, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार याच्यामध्ये केला जात असतो. तर अकाउंट ऍग्रिगेटर्सवर तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता आहे. हा एक मुद्दा, हा एक पॉइंट लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे बघायचं आहे एनबीएफसी आणि बँका यांच्यामध्ये नेमका फरक काय असतो. तर मला एक सांगा, गेल्या 40 मिनिटांमध्ये जे काही कॉन्सेप्ट मी तुमच्याशी डिस्कस केले, सगळे क्रिस्टल क्लिअर व्यवस्थित लक्षात आले आहेत. महत्वाचा, सगळ्यात माझा महत्वाचा प्रश्न असतो, बॅच 1च्या मुलांना माहितीये, क्लास एन्जॉय करत आहात का? असं नाही फक्त जस्ट फॉर द सेक ऑफ सिटिंग आहे क्लास, फीस भरली म्हणून क्लास करायचा, असं नको. खरोखर तुम्ही याला इकॉनॉमी बद्दल तर इंटरेस्ट आला आहे का? प्लीज मला पोलला रिस्पॉन्ड करून सांगा. पोल दिसला नाही तर सगळ्यांनी प्रोएक्टिव्हली कमेंट मध्ये मला थम्सअप द्या. मी पॉलिटीच्या क्लासमध्ये सांगतो ना की सुजाण नागरिकाप्रमाणे सुजाण विद्यार्थी तुम्ही आहात आणि तुमची फंडामेंटल ड्युटी आहे की पोलला रिस्पॉन्ड करणं. समजलं आहे, नाही समजलंय, काही डाऊट असेल तर प्रश्न विचारा. व्हेरी गुड आफ्टरनून स्वप्ना, तू लेट झालीस बाळ, त्यामुळे रेकॉर्डिंग बघून घे मागच्या 40 मिनिटांचं, तरच तुझ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील. सो आय होप यू आर एन्जॉईंग द क्लास. आय होप सगळं काही क्रिस्टल क्लिअर आहे, लक्षात येते तुम्हाला. आता एनबीएफसी आणि बँका, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल की नेमकं सर याच्यात फरक काय असतो. ठीक आहे, तर हा फरक मी तुम्हाला आता सांगतो, म्हणजे तुम्हाला हा कॉन्सेप्ट आणखी व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे. आता एनबीएफसी लोकांना बँकांचा परवाना न ठेवता बँकिंग सेवा प्रदान करतात. आता एनबीएफसी साठी जसं बँक स्थापन करण्यासाठी एक तुम्हाला लायसन्स लागतं, तसं इथे लायसन्सची आवश्यकता नाहीये, बँकिंग लायसन्सची. इथे आरबीआयची परमिशन लागेल.
आणि आरबीआयची जी परमिशन म्हणजे आरबीआयचे नियम तुम्हाला मान्य आहेत हे तुम्हाला ऍग्री करावं लागेल. तर एनबीएफसी लोकांना बँकांचा परवाना न ठेवता बँकिंग सेवा प्रदान करतात. मात्र एनबीएफसी ह्या डिमांड डिपॉझिट स्वीकारू शकत नाही. डिमांड डिपॉझिट ह्या फक्त बँकिंग सेक्टरमध्येच तुमच्या असतात. तुमचं चेक झालं, तुमचं डीडी, या सगळ्या गोष्टी तुम्ही बँकांमार्फत करतात, एनबीएफसी मार्फत करू शकत नाही. त्यानंतर एनबीएफसी हा देय आणि सेटलमेंट सिस्टमचा भाग नाहीये जसं बँकिंगमध्ये होतं. कर्ज सेटलमेंट, आरबीआय कडून काही पैसे घेतले, ओव्हरनाईट ड्राफ्ट ते सेटल करणं, एनबीएफसी मध्ये तसं नाहीये. त्यानंतर एनबीएफसी स्वतः काढलेले धनादेश देऊ शकत नाही. म्हणजे चेक जे मी तुम्हाला सांगितलं, बँकांसारखं कर्ज देतील, काही ठेवी स्वीकारतील, इंटरेस्ट रेट आकारतील, इन्व्हेस्टमेंट करतील, पण हे कोर बँकिंग ऑपरेशन्स यांना लागू होत नाही. ठीक आहे, तर ते चेक देऊ शकत नाही. ज्या पद्धतीने बँका तुम्हाला इन्शुरन्स सेवा प्रदान करतात, ठीक आहे, तुमचा विमा बँकिंग सिस्टमद्वारे काढला जातो. आता जर समजा तुम्ही एखादं लोन, मेजर लोन घेत असेल, तर त्या मेजर लोनवर तुम्हाला त्याचा एक इन्शुरन्स सुद्धा काढावा लागतो. येते लक्षात? ही एक नवीन सिस्टम आहे, लक्षात घ्या. आता जर समजा तुम्ही 20 लाखाचं लोन घेतलं, तर त्या 20 लाखाच्या लोनवरचं तुम्हाला एक इन्शुरन्स काढावं लागतं आणि त्याचं सुद्धा प्रीमियम हे लोनच्या दरम्यान कट होतं. म्हणजे इन केस ज्याच्या नावावर हे कर्ज आहे, जर समजा दुर्दैवाने त्या व्यक्तीला काही जीवितहानी झाली, तर मग तो इन्शुरन्स असल्यामुळे त्याचं कर्ज जे आहे ते बुडीत जाणार नाही. तसं प्रत्येकाकडून आता असं तर होणार नाही ना की 100 पैकी कोणीतरी क्वचित 4-5 लोकांचा कदाचित मृत्यू होऊ शकतो. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जे बाकीच्या 195 लोकांनी 100 पैकी जे त्यांचं हे विमा मार्फत त्यांचं प्रीमियम भरलेलं आहे, तर तो पैसा कुठेतरी इथे बँकेकडे सेव्ह होतो आणि तुमचं नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स म्हणजे कर्ज बुडीताचं प्रमाण जे आहे ते कमी होऊन जातं. ठीक आहे. तर एनबीएफसी मध्ये तशी विम्याची फॅसिलिटी नाहीये. एनबीएफसी असा कुठला विमा किंवा तुम्ही कुठला, जसं तुमचं एसबीआय, एचडीएफसी हे तुमचे इन्शुरन्स मध्ये आलेले आहेत, तसं एनबीएफसी इन्शुरन्स मध्ये नाहीयेत. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ह्या सुविधा ते देत नाही. ठीक आहे, एनबीएफसीचं कुठलं क्रेडिट कार्ड आपल्याला वापरता येत नाही. तुम्ही इंडिया बुल्स किंवा त्यांचे कार्ड असतील, तुम्हाला ते पेबॅक करावे लागतात, बट इट्स नॉट लाईक युअर बँक क्रेडिट कार्ड. ठीक आहे. आणि ज्या पद्धतीने आपण मॉनिटरी पॉलिसीमध्ये बघितलं होतं की आपलं सीआरआर, एसएलआर जे तुम्हाला राखावं लागतं बँकांना. सीआरआर म्हणजे कोण कोणाकडे पैसा ठेवेल? संकेत, स्वप्ना, स्मिता सांगा. चला सगळ्यांनी बोला. रेणू, हेमांगी, मला सांगा सीआरआर म्हणजे पैसा कुठे राहील आणि एसएलआर मध्ये पैसा कुठे राहील? निक्की, स्मिता, तेजस्विनी, संकेत, भिला, राजेश्वर, आठवतंय? सज्जन, तेजस, ऋतुजा, अर्चना, स्वप्ना. सीआरआर मध्ये पैसा कुठे राहील आणि एसएलआर मध्ये पैसा कुठे राहील? म्हणजे कुठल्या अकाउंटमध्ये कुठला पैसा आरबीआय कडे राहील आणि कुठला पैसा हा स्वतःच्याच अकाउंटमध्ये राहील. तर हा जो सीआरआर आणि एसएलआर ही राखणं जे बंधनकारक बँकांना असतं, तसं बंधन सीआरआर आणि एसएलआरचं बंधन हे एनबीएफसींना लागू केलेलं नाहीये. पण होऊ शकतं भविष्यात. हे पहा, आत्ता लागू नाहीये, पण जर समजा आरबीआयने अजून पुढच्या 5 वर्षामध्ये जर समजा नवीन नियमावली किंवा नवीन अधिनियम काढला, तर त्याच्यानुसार सीआरआर आणि एसएलआरचं बंधन हे लादलं जाऊ शकतं. पण तुर्तास तरी त्यांच्यावर असं कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. येते लक्षात? सीआरआर हे आरबीआय कडे ठेवला जाईल आणि एसएलआर हे बँकेला स्वतःकडे ठेवावे लागतील. ऍब्सोल्युटली राईट राजेश्वर. आय होप हा कॉन्सेप्ट सगळ्यांना आठवतोय, कोणी विसरलेलं नाहीये. सो दॅट इज वाय आय कीप ऑन टेलिंग की रिव्हिजन करत राहा व्यवस्थित. यस स्मिता, ऍब्सोल्युटली राईट. स्वप्ना बाळा, ते एसआरआर नाहीये, एसआरआर नाहीये, ते सीआरआर आहे. कॅश रिझर्व्ह रेशो आणि एसएलआर मीन्स युअर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. ठीक आहे, फाईन. चला, बरोबर आहे, आठवतंय तुम्हाला. आता हा फरक लक्षात आला. सीआरआर, एसएलआर ची बंधनं त्यांच्यावर नसतात, धनादेश ते देऊ शकत नाही आणि एनबीएफसी प्रामुख्याने कृषी आणि तत्सम पायाभूत सुविधा यांच्यात गुंतवू शकत नाहीत.
मग त्या गुंतवणूक कुठे करतील? आता कृषी आणि पायाभूत सुविधांसाठी आपल्याकडे नाबार्ड आहे. मग यांना तुमचं जवाहरलाल नेहरू अर्बन रिनोव्हेशन प्रोजेक्ट झालं, ठीक आहे. त्यानंतर त्याच्या अंतर्गत कुठल्या नवीन कंपनी स्थापन करायच्या असतील, कुठले इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट, ब्रिज बांधायचे असतील, हायवेज बनवायचे असतील, रोडवेज प्रोजेक्ट असतील, या सगळ्यांसाठी ह्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एनबीएफसी ज्या आहेत त्या गुंतवणूक करतात. कृषी क्षेत्रामध्ये किंवा कृषीशी निगडित पायाभूत सुविधांमध्ये एनबीएफसी गुंतवणूक करू शकत नाही. इथे 100% परकीय गुंतवणुकीला परवानगी दिलेली आहे. पण जसं मी तुम्हाला सुरुवातीच्या स्लाइडमध्ये सांगितलं की भलेही 100% इथे इन्व्हेस्टमेंट होत असेल, पण याचे जे तुमचे कोर ऑपरेशन्स, त्यानंतर याचं मॅनेजमेंट आणि त्यानंतर काय याचं ऑडिट, हे तुम्ही आउटसोर्स करू शकत नाही. भलेही 100% इन्व्हेस्टमेंट आली असेल, बट स्टील आरबीआय ची हीच याच्यावर एक कडक निर्बंध आणि नजर असेल की यांचे कोर मॅनेजमेंट जे आहे ते भारतीय असलं पाहिजे. आरबीआयचे जे काही नियम आहेत त्याच्या अधीन राहून त्यांनी काम केलं पाहिजे, ठीक आहे. आणि ते करत असताना याचं ऑडिट सुद्धा, याच्या ऑडिटवर सुद्धा आरबीआय कंट्रोल करेल. असं नाही की जर समजा तुमच्या अलिबाबाने किंवा तुमच्या वॉलमार्टने किंवा तुमच्या मायक्रोसॉफ्टने 100% एखाद्या एनबीएफसी मध्ये इन्व्हेस्टमेंट केली म्हणून वॉलमार्ट किंवा तुमचा अलिबाबा जो आहे, जॅकमा किंवा अमेझॉनने 100% इन्व्हेस्टमेंट केली तर अमेझॉनचीच ऑडिटिंग होईल, तसं नाही. त्याचं ऑडिटिंग जे केलं जाईल ते ऑडिटिंग त्याचं आपल्या आरबीआयच्या गाईडलाईन्स नुसार असेल. इनफॅक्ट तुम्हाला माहिती आहे तुमचं अमेझॉन पे, एअरटेल बँक ह्या ज्या काही सुरू होतात, तुमचं पेटीएम, यांना सुद्धा तुमचे आरबीआयची नियमावली लागू आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जो आहे केवायसी कंप्लीट करावं लागतं, नो युअर कस्टमर. हे केवायसी तुम्हाला हे बंधनकारक केलंय. ज्यावेळेस पेटीएम नवीन नवीन सुरू झालं होतं त्यावेळेस केवायसी असला प्रकार काहीच नव्हता. तुम्ही सिम्पली पेटीएम वॉलेटमध्ये पैसे टाकायचे आणि तुमच्या वॉलेटमधून पैसे तुम्ही युज करायचे. अशा पद्धतीचा तो एक प्रकार होता पेटीएमचा. नंतर आता निश्चितपणे डोंट कन्सिडर की तुमचं पेटीएम किंवा एअरटेल बँक किंवा अमेझॉन पे हे तुमचं एनबीएफसी आहे. एनबीएफसी मधल्या अमाऊंट मोठ्या आहेत, ह्या तुमच्या किरकोळ 100, 200, 1000, 10,000 पर्यंत मॅक्सिमम तुमचे ट्रान्झॅक्शन्स होतात याच्यावर. सो दिस कम्स अंडर, रॅदर तुम्ही त्यांना नॉन बँकिंग म्हणू शकतात, पण त्या एनबीएफसी किंवा तुमच्या आयसीसी, आयडीबी हे जे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यासोबत त्याला तुम्ही कोरिलेट करण्याचा प्रयत्न नका करू. बट स्टील यांच्यावर आरबीआयचा कंट्रोल असेल. तर एक फायनान्शियल बॉडी, मनी हँडलिंग, पैसा देणं, ठेवी ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी इथे ह्या तुमच्या एनबीएफसी मार्फत केल्या जातात. त्यानंतर तुमच्या एमएफआयज म्हणजे काय? तुमच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स, ठीक आहे. तर तुमच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन जे आहेत त्यांना एमएफआय सुद्धा म्हणतात. यांचं काम काय आहे की जे लोक कमी उत्पन्न गटात येतात त्यांना आर्थिक मदत करणं. जर समजा एखाद्याकडे सॅलरी स्लिप नाहीये, जर समजा एखाद्याला एक छोटासा स्टार्टअप सुरू करायचा आहे किंवा सिंपल एखाद्याला सूक्ष्म उद्योग कुठला सुरू करायचा असेल, चिवड्याचा कारखाना टाकायचा असेल किंवा टिकल्या बांगड्या बनवण्याचा कारखाना टाकायचा असेल, तर त्या केसमध्ये ज्याला कोणाला हा बिझनेस करायचा आहे, ज्याला बँक कर्ज देऊ शकत नाही आणि ज्याचं उत्पन्न हे कमी आहे, ज्याचं प्रोजेक्ट व्हॅल्यू ज्याची कमी आहे, तर त्याच्यासाठी आहेत तुमच्या या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स, ठीक आहे. आता मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स या तुमच्या नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन्स मध्ये येतात आणि इथे एमएफआय मध्ये आणि तुमच्या ज्या बाकीच्या एनबीएफसीज आहे याच्यात फरक काय? एमएफआय मध्ये तुम्हाला विमा ज्या आहे त्याची सेवा प्रदान केली जाते. तुम्हाला एनबीएफसीज मध्ये विमा नव्हता. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स मध्ये तुम्हाला विमा असेल, म्हणजे एखाद्या कमी उत्पन्न गटातल्या व्यक्तीने जर कर्ज घेतलं असेल तर त्याच्यावर विमा असेल. त्या व्यतिरिक्त त्याला इतर विमा सुविधा सुद्धा एमएफआय द्वारे दिल्या जातील, ठीक आहे. क्लिअर आहे? तर जे कमी उत्पन्न गटात आहेत त्यांच्यासाठी हे एक महत्वाचा फॅक्टर इथे तुमच्या लक्षात येईल की ज्यांना बँक किंवा ज्यांना एकदम 100-150 कोटीचं कर्ज नकोय
छोटंसं कर्ज पाहिजे स्टार्टअपसाठी, तर त्यांच्यासाठी तुमच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स या महत्वाच्या ठरतात. ठीक आहे. आता मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन ज्या आहेत तर त्यांच्या वाढत्या संख्येने बँक वित्त समवेत वित्त पुरवठा करण्यासाठी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी MFIचा प्रयत्न असतो. म्हणजे सगळ्याच तुमच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स या तुमच्या NBFCs असतील असं नाही, पण त्यांना NBFCचा दर्जा प्राप्त करून घ्यायचा असतो. ठीक आहे, फाईन. तर 1999 मध्ये नाबार्डने एक स्थापन केली होती मायक्रो फायनान्स त्यांना सहाय्यक ठरावं असं धोरण आणि नियमन बनवण्यासाठी एक फ्रेमवर्क टास्क फोर्स हे गठीत केलं होतं नाबार्डने. ठीक आहे. तर आता इथे लक्षात घ्या, तुमच्या MFI साठी नाबार्डने टास्क फोर्स तुमची गठीत केली होती, RBIने नव्हे, नॉट RBI, तुमची नाबार्ड. ठीक आहे. तर MFI साठी टास्क फोर्स कोणी आणला होता, तर तो आणला होता तुमच्या नाबार्डने. तर ह्या टास्क फोर्सने ज्या काही शिफारसी दिल्या त्याच्यानुसार NBFCला सूक्ष्म वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या किंवा कंपनी अधिनियम परवाना धारक आणि सार्वजनिक ठेवी स्वीकारू शकत नाहीत. तर यांना लोकांचा ज्या काही सार्वजनिक ठेवी आहेत त्या तुम्हाला स्वीकारता येणार नाही. त्या ठेवी ज्या आहेत त्या बँकेतच जातील. तुम्ही लोकांना वित्त पुरवठा आणि इतर सेवा देऊ शकता, पण त्यांच्या ठेवी तुम्ही स्वीकारू शकत नाही. क्लिअर आहे. त्यानंतर मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स आणि सेल्फ हेल्प ग्रुप बँक लिंकेज प्रोग्राम हा एक महत्वाचा फॅक्टर आपण बघूया तिथे. म्हणजे जे काही तुमचे बचत गट सेल्फ हेल्प ग्रुप्स जे आहेत त्यांच्यासोबत तुमच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्सला जोडणं, जेणेकरून तुमच्या गाव पातळीवर, जसं तुम्ही लिज्जत पापड हा एक तुमचा सेल्फ हेल्प ग्रुप आहे, तसं प्रत्येक गावात जर कुठल्या स्त्रियांना जर समजा पापड बनवायचे असतील, लोणचं बनवायचं असेल, वडे बनवायचे असतील, ठीक आहे, तर हे जे काही छोटे मोठे तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप चालवायचे, तर त्यांच्यासाठी जो काही वित्त पुरवठा आहे प्रत्येक वेळेस बँकिंग सेक्टर मार्फत किंवा तुमच्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मार्फत, नाबार्ड मार्फत जर तो पैसा आला नाही, तर तुमच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स इथे एक महत्वाचा रोल प्ले करतील. आणि त्यांच्यासोबत जर हे बचत गट लिंक केले गेले तर आपली जी ग्रामीण अर्थव्यवस्था आहे तर ती अजून सुधारेल. ठीक आहे. जर बघायला गेलं तर आपल्या ह्या MFIs ज्या आहेत तर त्या काही ठराविक भागात तुम्हाला काम करताना दिसतील. तर त्याच्यामुळे त्यांची संख्या वाढवणं, जेणेकरून कमी उत्पन्न गटातले जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतील आणि कमी उत्पन्न गटातल्या लोकांना याच्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ठीक आहे. अँड दॅट इज द रिझन की सेल्फ हेल्प ग्रुप सोबत यांना लिंक करा. म्हणजे फक्त लिज्जत किंवा अमूल हे जे 2 केस स्टडी आहेत त्याच्यापेक्षा असे अनेक केस स्टडी आपल्याला बघायला भेटतील आणि त्या गावाचा सर्वांगीण विकास त्या सेल्फ हेल्प ग्रुपद्वारे होऊ शकतो. कारण जर गृहीत धरणा, जर एका गावात जर त्या गावातल्या स्त्रिया किंवा जरा त्या सेल्फ हेल्प ग्रुपमध्ये काही पुरुष पण इन्व्हॉल्व आहेत, जर समजा ते 100 किलोचे पापड करत असतील किंवा 100 किलोचे वडे करत असतील, लक्षात येते, तेच जर त्यांना पैसा हा MFIs कडून तुमच्या मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्स कडून भेटला तर ते कदाचित 1000 किलोचे पण बनवू शकतील. तेवढं त्यांचं डिस्ट्रीब्युशन वाढेल, तेवढं त्यांचा बिझनेस वाढेल. ठीक आहे. तर कमी उत्पन्न गटातल्या लोकांना याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात फायदा होईल. ठीक आहे. आता बँकिंग सेक्टरने या MFIs ला स्ट्रेंथ देण्यासाठी विशेष करून नाबार्ड झालं, ठीक आहे, तर यांनी याच्यामध्ये एक प्रोएक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट दाखवली पाहिजे. ठीक आहे. आता बँका तेवढ्या प्रोएक्टिव्हली यांच्या सक्षमीकरणासाठी काम करताना दिसत नाहीयेत. जर बँकांनी यांच्या सक्षमीकरणासाठी जर व्यवस्थित काम केलं तर निश्चितपणे MFIs हा सुद्धा एक आपल्या नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशनचा एक बॅकबोन ठरू शकेल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर एक मुद्दा आपण थोडासा एक डिस्कशनला घेऊयात आता. अगेन पुढच्या क्लासमध्ये ह्या कॉन्टेक्स्टने मी पुन्हा तुमच्याशी डिस्कस करेल की तुमचं LPG, एम्प्लॉयमेंट, बिझनेस सायकल आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन्स. आता आपल्या देशामध्ये जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेव्हा आपल्या देशात आर्थिक सुधारणा झाल्या, इकॉनॉमिकल रिफॉर्म्स आले, इकॉनॉमिकल रिफॉर्म्स आल्यानंतर आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट वाढल्या.
इन्व्हेस्टमेंट वाढल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की फक्त आपल्या देशामध्ये मायक्रोसॉफ्ट किंवा ऍपल ह्याच कंपनी आल्या म्हणजे आपला देश पुढे जाईल का? आपलं जे लोकल मार्केट आहे, आपल्या ज्या इंडिजिनियस आपल्या ज्या स्वतःच्या कंपन्या आहेत, त्या सुद्धा इथे सर्व्हाइव्ह होणं इम्पॉर्टंट आहे की नाहीये? किंवा त्या सुद्धा ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह असणं इम्पॉर्टंट आहे की नाहीये? सो जर आपल्या त्या कंपन्यांना ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह ठेवायचं असेल आणि परकीय देशातल्या कंपन्या आल्यामुळे आपल्या देशातल्या कंपन्या जर बुडीत जात असतील, तर याच्यामुळे आपल्या देशाची इकॉनॉमी ही काही रिवाईव्ह किंवा पुढे जाणार नाही. आपल्याला आपल्या देशात परकीय गुंतवणुकीवर पूर्णपणे अवलंबून न राहता आपल्या देशातले जे काही छोटे मोठे बिझनेसेस आहे किंवा आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट घडवून आणायची असेल, सो नॉट नेसेसरीली की आपल्याला ब्रिज बांधायचा आहे किंवा मेट्रो बांधायची म्हणून जपान किंवा युएसए कडून पैसे आणायचे. ह्या एनबीएफसीचा रोल इथे एक महत्वाचा ठरेल. आणि आपल्या देशात लक्षात घ्या, बिझनेस सायकलच्या बाबतीत मी तुमच्याशी डिस्कस केलं होतं, ज्यावेळेस तुमची आर्थिक मंदी असते किंवा तुमची तेजी असते. आता तुमच्या तेजीच्या काळामध्ये आपण बघितलं की तुमच्या कंपन्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत. आणि लक्षात घ्या, जर तुमचे प्रोडक्शन प्लांट्स हे वाढत असतील, सुरू असतील, तर याचा अर्थ तुम्ही एम्प्लॉयमेंट जनरेट करत आहात. ऍग्री विथ मी? एम्प्लॉयमेंट जनरेट करत आहात म्हणजे त्या प्रत्येक एम्प्लॉईला तुम्ही सॅलरी देत आहात. प्रत्येकाला सॅलरी भेटते म्हणून त्याची पर्चेसिंग पॉवर वाढलेली आहे. म्हणजे तो खर्च करतो, एक्सपेंडिचर करतो. तो खर्च करतोय म्हणून काय होत आहे, कंपनीच्या त्या वस्तू खपल्या जात आहेत आणि कंपनी ही कॉन्फिडंट आहे की त्याला यस त्याचं प्रोडक्शन वाढवायचंय कारण लोक त्याच्या वस्तू विकत घेत आहेत. आता जर समजा मंदीच्या काळात किंवा आपल्याला आपल्या इकॉनॉमीचं एक्सपान्शन करायचं असेल बाळांनो, तर बँकिंग सेक्टर हे इनफ नाहीये जसं मी तुम्हाला सांगितलं. सो एनबीएफसी मार्फत जर समजा तुमचे कर्ज पुरवले गेले, तर जे बँकिंग सेक्टरने सुरू केलेले 5 प्लांट्स असतील किंवा 5 इंडस्ट्रीज असतील, एनबीएफसी मुळे त्या 5 ची संख्या कदाचित 8 होईल. म्हणजे तुमचे 3 ऍडिशनल इथे प्रोजेक्ट सुरू होतात आणि ह्या 3 ऍडिशनल प्रोजेक्ट्समुळे जो काही आपला एम्प्लॉयमेंट वाढतो आणि एम्प्लॉयमेंट सोबतच आपला जो काही एक क्षेत्रीय विकास होतो. लक्षात घ्या, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे एमआयडीसीचं ठिकाण असेल किंवा ज्या ठिकाणी गृहीत धरा फॉर एक्झाम्पल असे काही केस स्टडी आहेत महाराष्ट्रात की पुण्यामध्ये तुमचं चाकण एमआयडीसी, ठीक आहे, औरंगाबादला तुमचा जो काही इंडस्ट्रियल एरिया आहे किंवा जे तुमचं ऑटोमोबाईल सेक्टर आहे, तर त्या कंपनीजमुळे त्या संपूर्ण परिसराचा विकास होतो, डेव्हलप होतं. तर एनबीएफसीमुळे एकतर बँकिंग सेक्टरवरचा लोड जो आहे तो कमी होईल, प्लस मार्केटमध्ये पैशाचा फ्लो वाढेल आणि त्या अनुषंगाने आपली इकॉनॉमी ही पुढे जाईल. मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन्समुळे काय होईल की तुमच्या ग्रामीण भागाचा विकास तुमचा वाढेल. तुमच्या एनबीएफसीच्या ज्या काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे क्रायटेरिया मी सुरुवातीला सांगितले, त्याच्यानुसार आपल्या देशाच्या पायाभूत सुविधा या सक्षम होतील आणि ज्या देशामध्ये पायाभूत सुविधा ज्या उत्तम प्रमाणात असतात त्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात होते. पाकिस्तानमध्ये कोणी जाईल का इन्व्हेस्टमेंट करायला? नाही जाणार. कारण काय आहे पाकिस्तानमध्ये? क्रिकेटर्स काही ठराविक सोडले तर पाकिस्तानमध्ये आहे तरी काय असं? इंडस नदीचं क्षेत्र आहे, ऍग्रिकल्चरल ठीक आहे, पण कुठल्याही देशात इन्व्हेस्टमेंट तेव्हा होते ज्यावेळेस त्यांच्या देशात पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रोड, रेल्वे, मेट्रो, ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिस, मेडिकल फॅसिलिटीज, एज्युकेशन, ठीक आहे, सॅनिटेशन, लोकांना राहण्यास योग्य पाणी, पाणी पुरवठा, पिण्याचं पाणी, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील त्या ठिकाणी लोक राहणं पसंत करतात आणि त्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येतात. So the role of NBFC is very important, is very crucial to reduce certain burden of your banking sector and to promote and rather to strengthen the Indian economy. ठीक आहे, चला तर आजच्या क्लासमध्ये हे जे काही मुद्दे डिस्कस केले बाळांनो, हे सगळे काही लक्षात आले? इज एव्हरीथिंग क्रिस्टल क्लिअर टू यू? प्रत्येक मुद्दा व्यवस्थित समजला एनबीएफसीचा तुम्हाला? हॅलो सज्जन, कदाचित तू लेट आलायस वाटतं, तर प्लीज रेकॉर्डिंग बघा तुम्ही आणि काही क्वेश्चन असेल तर विचारा. पाहिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुमच्या तयारीसाठी उपयुक्त ठरला असेल. अधिक विनामूल्य सामग्री आणि सराव प्रश्न इच्छिता?
तपशील तपासा. कोणत्याही चौकशीसाठी कृपया टोल फ्री नंबरवर कॉल करा.